वाढत लावताना गुरुजनांनी अविरत कष्ट घेतले। शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेप दिला। मनाचा कोय करीत पाठीवर ममतेचे धैर्य गिरवले आणि आज ती पाठी ज्ञानस्रोत शिवशिव भरलेली आहे। शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज। म्हणूनच आमच्या जीवनाच्या कटिबद्धक न होण्यासाठी त्यांनी प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला। हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकच मापात तोलले नाही, प्रत्येक दगडातील देव शोधून त्यावर सदिच्छाचे घातले आणि त्या दगडाला ज्याचा त्याला गुण विशिष्ट प्रमाणे देवाचे रूप दिले। उदाहरण घ्यायचे झाले तर नटराजाच्या मूर्तीलाही आकार मिळाला। शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांनाच रास निर्माण केले नाही, तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडू निर्माण केले। माझ्या मनात आज रुची घात आहे ती शाळेने व्याख्याने, नाट्य, वाचने, एकांकी किंवा रचने, प्रदर्शन, नृत्य स्पर्धा ते संस्कार इतके काय माझ्यासाठी सर्व शक्तीपणाला लावणारे माझे गुरुजन। ते जिंकणे, ते हरणे, व्यक्तिमत्वाला पेलू पडणे, ते इतके काहीच बिघडत आणि सर्वात शेवट तंतोतंत म्हणजे दिला आदर्श विद्यार्थ्यांनी रूपी आशीर्वाद। शिक्षक दिनी मुख्याध्यापक होताना अवघ्या 3-3.5 तासात शिक्षकांनी कष्ट त्यांचे प्रयत्न लक्षात आले आणि म्हणूनच ठरवले की सागरात पोहायचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजही संधी मिळेल। शिस्ती ज्यांना साथ घातली, जुनी शिस्तींना अभिवादन करणे आणि आशीर्वाद घेणे हीच आपली संस्कृती। म्हणूनच या संस्कृतीचा पाईक असणारे मी ही काट्यांप्रमाणे बोचणारी स्मृतींचे फुलं मनात साठव शाळेला विद्यार्थी म्हणून याच स्टेजवर शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी झटणारे सर्व ज्ञान अज्ञान शिक्षकांना, शिक्षक कर्मचारी शतक अभिवादन करणे आणि स्पष्ट करणे की या मंदिरात उभारलेल्या पायावर माझी उत्तम माणूस रूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाच्या संस्काराचा सुगंध सदैव या शाळेला प्रफुल्लित राहील। एवढे बोलून मी माझा विकास पूर्ण लाभ देते। जय हिंद।